सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आवडजी काय सांगाल एकंदरीत आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तुम्ही सुद्धा या ठाकरे बंधूंच्या एकत्र येताना उपस्थित होता, काय सांगाल? असं आहे की आनंदाचा दिवस आहे, एक घर एकत्र येत आहे. 20 वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र आले. काही थोडे मतांतर असू शकतील, पण कोणाचं घर एकत्र येत असेल तर यासारखा आनंदाचा दुसरा क्षण नाही. जरी दोन ठाकरे बंधू एकत्र येत असले तरी इकडे सगळ्यांना पाहायला मिळालं ते म्हणजे मराठी, सगळी मराठी जनता एक एकत्र. कारण लागतं ना एकत्र येण्यासाठी. मराठी एक कारण ठरलं. हिंदी सक्ती होत होती, मात्र मराठी तुम्ही समजलं नाही की हिंदी विषयी द्वेष नाही, हिंदी विषयी दुराग्रह नाही, पण माझ्या मायला, माझ्या आईला बाजूला करू नये एवढी इच्छा आहे. खरं तर एकंदरीत वादविवाद असतील ते सगळे बाजूला ठेवून हे इकडे आलेले आहेत, एकत्र झालेले आहेत. तुम्ही सुद्धा मंत्रिमंडळात होता उद्धव ठाकरेंसोबत, मात्र आता सगळं विसरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. चांगली गोष्ट आहे ना. सगळं विसरून जेव्हा माणसं एकत्र येतात तेव्हा कुठेतरी इथे जखम झालेली असते. त्या इथल्या विव्हळणाऱ्या जखमेने आज या दोघांना एकत्र आणलं. मोठ्या प्रमाणात मराठीसाठी सगळे मराठी बांधव एकत्र आलेले तुम्ही काय पाहिलं. काय वाईट आहे? मराठी माणूस एकत्र असेल तर मराठी माणसाला आनंद झालाच पाहिजे. गेल्या महाराष्ट्रात मागच्या काळात ईडी असेल, सीबीआय असेल, याचं मोठ्या प्रमाणात सोडा होते. मराठी माणूस एकत्र झाला ना, मराठी माणूस पेटला की मुंबई खेचून घेतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आमच्याशी कोणी असली दगा फटका पाडण्याचा प्रयत्न करू नका. धन्यवाद आमच्याशी बातचीत करायची.